बंधू. संघाच्या सेवा कार्याची पंतप्रधान मोदींकडून स्तुती. हेडगेवारांनी लावलेल्या सेवा बीजाचा वटवृक्ष झाल्याचं वक्तव्य. संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी. पंतप्रधान मोदींचं नागपूरमध्ये संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन तर दीक्षाभूमीला सुद्धा भेट देऊन वंदन. संघाच्या नागपूरमधल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बाजारगावच्या सोलर इंडस्ट्रीजमध्ये मानवविरहित एरियल सिस्टीमची टेस्टिंग रेंज आणि धावपट्टीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे रणशिंग फुंकणार. विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न. शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारून पूजन. पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. बॅनरवरील मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासलं. मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासल्याची माहिती. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा मालेगावचा दौरा रद्द. हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनाला उपस्थित राहणार होत्या साध्वी प्रज्ञा. मुस्लिम संघटनांचा सुद्धा विरोध. यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी नाही या अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत कडाडले. नैतिकतेच्या आधारे अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी तर शिंदेंनी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं. राऊतांचा खोचक सल्ला. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरेटकरला न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडी संपल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन पद्धतीनं कोर्टामध्ये हजेरी. जामिनावरती 1 एप्रिल रोजी सुनावणी. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवण्याचा अमित शहांचा निर्धार. पाटण्यात घोषणा. एनडीए पुन्हा जिंकेल, भाजपला विश्वास. व्यक्तिगत भांडणामधून माथेफिरूकडून बीडमधल्या प्रार्थनास्थळामध्ये फेकली जिलेटिनची कांडी. सुदैवानं कोणीही जखमी नाही. जिलेटिनच्या कांड्या फेकण्यापूर्वी रील बनवणाऱ्या माथेफिरूला अटक. राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह. गुढीपाडव्याच्या निमित्तानं विविध शहरामध्ये पारंपरिक शोभायात्रा आणि मेळाव्यांचंही आयोजन. नाट्य सिने कलाकार आणि नेते मंडळींचा सुद्धा सहभाग. छत्तीसगडच्या चकमकीमध्ये 11 महिलांसह 17 नक्षलवाद्यांचा खात्मा. तब्बल 25 लाखांचं इनाम असलेल्या जगदीशचाही सुरक्षा यंत्रणांकडून खात्मा. 7 नक्षलवाद्यांची ओळख पटली. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे